संतोष एक ॲटो चालक होता आणि त्याच्यावरच त्याच्या घराची उपजीविका अवलंबून होती. एके दिवशी तो ऑटो घेऊन बाहेर जात असताना अचानक ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अडवलं आणि म्हणाले, तू वाहतूक नियमांचे उल्लंघन केलं आहेस, तुला दंड भरावा लागेल. संतोषने आश्चर्याने विचारलं की मी कोणता नियम तोडला आहे. पोलिसांनी उत्तर दिलं, एक तर दंड भरा, नाहीतर आमच्यासोबत पोलीस ठाण्यात चला. पोलीस ठाण्याचे नाव ऐकताच संतोषला आशेचा किरण दिसला. तो म्हणाला, मला काही हरकत नाही, मला पोलीस ठाण्यात घेऊन चला. त्याची पत्नी सुनीता 2 दिवसापूर्वी ठाण्यात इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाली होती. संतोषने सुनीताला शिकवण्यासाठी, इन्स्पेक्टर बनवण्यासाठी ऑटो चालवत अपार मेहनत घेतली होती. त्यामुळे त्याला खात्री होती की सुनीता त्याची मदत करेल आणि पोलिसांना विचारेल की त्याने नक्की कोणता नियम मोडला आहे. ठाण्यात पोहोचल्यावर संतोषला एका खुर्चीवर बसवलं गेलं. त्याचवेळी इन्स्पेक्टर सुनीता फोनवर कोणाला तरी रागाने झापत होती. माझ्या नावाचा गैरफायदा घेऊ नका, मी मेहनतीने हे पद मिळवलं आहे, पुन्हा माझ्याकडून अशा अपेक्षा ठेवू नका. हे बोलून ती बाहेर आली आणि शिपायाला विचारलं, याला का पकडले? शिपायाने उत्तर दिलं, याने वाहतूक नियम मोडला आहे आणि दंड भरण्यासही नकार दिला आहे. संतोष सुनीताकडे आशेने पाहू लागला, पण ती कठोर आवाजात म्हणाली, जर याने दंड भरला नाही तर याची ऑटो जप्त करा आणि याला इथून हाकलून लावा. हे ऐकून संतोष आश्चर्यचकित झाला. जो ऑटो चालवून पैसे कमावले आणि त्याच पैशातून त्याने सुनीताला शिकवले आणि आता तिला इन्स्पेक्टर बनवले, तीच आज त्यांची रोजीरोटी हिसकावून घेत होती. सुनीताने हवालदाराला आदेश दिला, त्याला इथून बाहेर काढा आणि त्याची ऑटो जप्त करा. जर याला त्याची ऑटो हवी असेल तर उद्या कोर्टात येऊन त्याने ती सोडवून घ्यावी. हे ऐकून संतोषच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो निराश होऊन जड पावलांनी तिथून घरी निघाला. घरी पोहोचल्यावर त्याने आपल्या म्हाताऱ्या आईला सगळी हकीकत सांगितली. आई, सुनीता इतकी बदलली आहे की तिने मला ओळखायलाही नकार दिला. तिने माझी ऑटो जप्त करून घेतली, ज्या ऑटोमुळे मी तिला DSP बनवलं होतं. आईने दुःखाने आठवण करून दिली. बाळा, तुला आठवते का, लग्नाच्या काही दिवसातच सुनीताने सांगितलं होतं की तिला पुढे शिकायचं आहे आणि आपल्याला तिचा खर्च उचलावा लागेल. तेव्हा तिने आपल्यावर जबरदस्ती केली होती आणि आपण खूप अडचणी असूनही तिला शिकवलं, पण आज ती आपल्यालाच विसरली. संतोषचा 6 वर्षाचा मुलगा आपल्या आजीबरोबर जास्त वेळ घालवायचा. त्याची आई कायम कामात व्यस्त असायची. तो आईपासून दूर दुरावलेला होता आणि कायम आजीसोबतच खेळायचा, तिच्याच कुशीत झोपायचा. सुनीताला सरकारी क्वार्टर मिळाले होते, त्यामुळे ती तिथेच राहत होती. घरी खूप कमी यायची. दुसऱ्या दिवशीच सुनीता वाट पाहत राहिली की संतोष येईल आणि ऑटो सोडवण्यासाठी कोर्टाची कागदपत्र आणेल, पण तो तिकडे गेलाच नाही. सुनीता संतापाने थेट आपला पती संतोषच्या घरी पोहोचली. तिने पाहिलं की संतोष आपल्या आईच्या केसांना तेल लावत होता आणि त्यांचा मुलगा बाजूला खेळत होता. कोणाचंही मुलाकडे विशेष लक्ष नव्हतं, पण तो आनंदी होता आणि मस्त खेळत होता. सुनीता रागानेच म्हणाली, तू इथे आरामात बसलास आणि अजूनही ऑटो सोडवायला गेला नाहीस. संतोष काहीच बोलला नाही. तो फक्त शांतपणे बसून राहिला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी दिसत होती, जणू त्याने सगळं काही गमावलं होतं. सुनीता आपल्या नवऱ्यावर आणि सासूवर ओरडू लागली, तुम्हाला मुलाला सांभाळता पण येत नाही का? असं कोणी मुलाकडे दुर्लक्ष करतं का? त्याला काही झालं असं तर जबाबदार कोण होतं? संतोषने एकदा सुनीताकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाला, तू काय बोलते आहेस? आम्हाला मुलाची काळजी घेता येत नाही? त्याचा जन्म झाल्यापासून ते आजपर्यंत आईनेच त्याला वाढवले आहे आणि तिला चांगले माहिती आहे की बाळाची काळजी कशी घ्यायची. उलट याबाबत तू काही बोलणं टाळलंस तर बरं होईल. संतोषचं बोलणं ऐकून सुनीता अजूनच भडकली आणि म्हणाली, तू ऑटो घ्यायला का आला नाहीस? मी सगळं ठरवून ठेवलं होतं, पण तरीही तू वेळेवर पोहोचला नाहीस. संतोषने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला,
जर तुला इतकीच काळजी होती तर त्या दिवशी थेट ठाण्यामध्ये जाऊन सांगायचं ना की माझा ऑटो जप्त करू नका म्हणून. तू मोठ्या अधिकारी पदावर आहेस, सत्य शोधू शकतेस. पण तुला कदाचित वाटलं असेल की मी तुझ्यावर वर्दीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतोय. पण मी काही चुकीचं केलं नव्हतं. हे ऐकताच ती संतापाने ओरडली. तुमच्यासारख्या गावठी लोकांना काय कळणार ड्युटी कशी केली जाते? तुम्ही मुलाची नीट काळजीही घेऊ शकत नाहीत. इतके बोलून तिने आपल्या मुलाचा हात धरला आणि त्याला खोलीत नेलं. तिथे जाऊन तिने मुलाचे सगळे कपडे आणि सामान भरायला सुरुवात केली आणि संतापाने म्हणाली, मला तुमच्यासारख्या गावरान माणसासोबत राहायचंही नाही. मी किती दिवस तुमची बडबड ऐकत राहायची? संतोषने शांतपणे उत्तर दिले, तुला जे योग्य वाटते ते तू कर. मी काही अडवणार नाही. पण त्यांचा 6 वर्षाचा मुलगा रडू लागला आणि आपल्या आजीकडे पाहून म्हणाला, मला आईबरोबर नाही जायचं. मी बाबा आणि आजीबरोबरच राहणार. मुलाच्या या बोलण्याने सुनीता थांबली नाही. तिने त्याचा हात पकडला आणि जबरदस्तीने त्याला सरकारी क्वार्टरमध्ये घेऊन गेली. ही गोष्ट सुनीताच्या आईवडिलांनाही समजली. तेव्हा त्यांनी तिला खूप सुनावले. पण सुनीता आपल्या वर्दीच्या गर्वात होती. ती म्हणाली, मला कुणाशीच काही देणं घेणं नाही. ही गोष्ट ऐकून तिच्या आईवडिलांना फार दुःख झालं आणि त्यांनी तिला बोलणंच बंद केलं. तिचा भाऊही तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्यालाही अपशब्द बोलत होती. हळूहळू सुनीता सर्वांपासून दूर होत गेली. आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी तिने एक नोकराणी ठेवली होती. एके दिवशी दुपारी ती नोकराणी मुलाला बाजारात घेऊन गेली होती. त्याचवेळी संतोषची आईही तिथे काही खरेदीसाठी आली होती. जसे मुलाने आपल्या आजीला पाहिले तो धावतच तिच्याकडे गेला आणि तिला मिठी मारली. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो रडत म्हणाला, आजी, मला तुझ्याबरोबर राहायचं आहे. मला आईबरोबर जायचं नाही. आई एका घाणेरड्या काकाबरोबर राहते आणि ते दोघेही मला मारतात. संतोषची आई घाबरली आणि म्हणाली, बाळा, तू हे काय बोलतो आहेस? तुझी आई कोणत्या घाणेरड्या काकाबरोबर राहते? मुलाने उत्तर दिले, आईच्या घरी दररोज एक काका येतात. कधी कधी सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस राहतात आणि रोज संध्याकाळी तर नक्कीच येतात. जर मी झोपलो नाही तर आई आणि ते काका मला बेदम मारतात. म्हणून मी झोपायचं नाटक करतो. जेव्हा ते दोघे एकत्र असतात तेव्हा ते खूप वेळ गप्पा मारतात आणि मोठ्याने हसतात. हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटतं. आजी, मला आता आईकडे राहायचं नाही. इतक्यात नोकराणी मुलाला शोधत तिथे आली. तिने पाहिलं की तो आपल्या आजीला बिलगलेला होता. ती पटकन त्याचा हात धरून त्याला ओढू लागली. पण मुलगा रडत म्हणाला, मला आईकडे जायचं नाही. बाबा आणि आजीबरोबरच राहायचं आहे. संतोषच्या आईने नोकराणीला सांगितलं, काही हरकत नाही. तू निवांत तुझी खरेदी करून घे. तोपर्यंत मी थोडा वेळ माझ्या नातवासोबत बसते. तिच्या मनात आलं की तिने नातवाला घरी नेलं पाहिजे, पण ती असहाय्य होती. नोकराणीने स्पष्ट शब्दात सांगितलं, माझ्या मालकीणबाईंनी मला कडक आदेश दिले आहेत की हा मुलगा त्यांच्या घराशिवाय कुठेही जाऊ नये. आजी आपल्या नातवाला समजावत म्हणाली, बाळा, आतासाठी तुला आईकडेच राहावे लागेल. लवकरच आम्ही तुला न्यायला येऊ. असे बोलून तिने मुलाला समजावलं आणि त्याला नोकराणीबरोबर पाठवलं. मात्र ती घरी परतल्यावरही अस्वस्थ होती. नातवाने सांगितलेल्या गोष्टी तिच्या मनात सतत फिरत होत्या. त्यांची सून इतक्या खालच्या पातळीवर जाईल असा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. तिला हे सर्व संतोषला सांगायचं नव्हतं, पण शेवटी तिने सगळी गोष्ट त्याला सांगितलीच. ती म्हणाली, आज बाजारात माझ्या नातवाची भेट झाली. त्याने सांगितलं की त्यांच्या घरी एक परका माणूस रोज येतो. तो त्याला ओरडतो आणि मारतो सुद्धा. संतोष हे ऐकून हादरला. त्याने ठरवलं की स्वतः जाऊन सत्य पाहायचं. सुट्टीच्या दिवशी संतोष आणि त्याची आई कोणालाही न सांगता थेट सुनीताच्या सरकारी क्वार्टरवर पोहोचले. संतोषने दारावरची बेल वाजवली. आज सुनीता नुकतीच झोपेतून उठलेली होती. तिने दार उघडलं आणि संतोषला पाहून गडबडली. ती संतापाने म्हणाली, तुम्ही काय करताय? संतोषच्या आईने उत्तर दिलं, आम्ही आमच्या सुनेला आणि नातवाला भेटायला आलो आहोत. यात चुकीचं काय आहे? सुनीता काहीच बोलली नाही. संतोष सरळ घरात शिरला.
पण समोर त्याने जे काही पाहिलं ते पाहून त्याचा संताप अनावर झाला. एका तरुण माणसाला बेडवर लोळताना पाहून त्याचं रक्त खवळलं. बाजूला त्यांचा मुलगा झोपलेला होता. संतोष संतापाने थरथर कापू लागला. त्याने रागाने सुनीताला एक जोरदार थप्पड मारली. सुनीता जोरात ओरडली. तिने त्या माणसाकडे पाहून म्हटलं, हे बघा, हाच तो माझा निकम्मा गावंढळ नवरा संतोष. हे ऐकताच संतोष आणखीनच संतापला. पण त्याच्या आईने त्याला सावरलं आणि म्हणाली, बाळा धीर धर. संतोषने आपल्या मुलाला उचलले आणि म्हणाला, म्हणजे यासाठीच तू इथे राहतेस? तो तरुण माणूस दुसरा कोणी नसून सुनीताचा वरिष्ठ अधिकारी होता. त्याच्यासोबत तिचे ट्रेनिंगच्या वेळेपासूनचे अनैतिक संबंध होते. आता जेव्हा सगळं उघड झाले तेव्हा सुनीताने थेट सांगितलं, बरं झालं की तुम्ही स्वतः येऊन सगळं पाहिलं. आता मला तुमच्यासारख्या गावंढळ माणसाशी काहीही संबंध ठेवायचा नाही. आजपासून मला तुमचा चेहराही पाहायचा नाही. संतोष आपल्या मुलाला घेऊन निघू लागला. त्याची आईही शांतपणे निघून जाणार होती, पण अचानक सुनीताने त्यांना थांबवलं. जाता जाता हे पण करून जा. मी आधीच घटस्फोटाचे कागद तयार करून ठेवले आहेत. यावर सही करून टाका. संतोषने काही न बोलता ते कागद उचलले आणि त्यावर सही केली आणि मुलाला घेऊन तो तिथून निघून गेला. आता तो आपल्या घरातील एका खोलीत गप्प बसलेला होता. त्याची आईही त्याच्याजवळ बसली होती. ती विचार करत होती की माझ्या मुलाचं आयुष्य पुन्हा कसं सुरळीत करू. तेवढ्यात तिने जुनं कपाट उघडलं आणि काहीतरी शोधू लागली. अचानक तिच्या हाताला एक कागद लागला. तो एका जमिनीचा दस्तऐवज होता. तिने तो संतोषला दाखवला आणि म्हणाली, हे बघ बाळा, हे काय आहे? संतोषने तो नीट वाचला आणि त्याला समजलं की जमीन कोट्यावधीची आहे. संतोषने ती जमीन विकली आणि कोट्यावधी रुपये मिळवले. आता त्यांच्याकडे पैसा आला होता. त्यांनी एक सुंदर घर बांधलं. संतोषला शिक्षणात खूप रस होता, पण त्याने सुनीताच्या शिक्षणासाठी स्वतःचे शिक्षण सोडून दिले होते. पण आता त्याने निर्णय घेतला की तो स्वतःचे शिक्षण पूर्ण करणार. संतोषची आई घरी लोणचे आणि पापड बनवायचं छोटासा काम करू लागली. सुनीताची नोकराणी सुद्धा त्यांना मदत करायला तिथे आली. हळूहळू त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला. पैसा यायला लागला. संतोषकडे पैशाची कमतरता नव्हती. तो पुन्हा त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागला. मेहनतीने अभ्यास सुरू केला. काही काळाने, सुमारे 2 वर्षांनी संतोषचं नाव SP पदासाठी निवडलं गेलं. ॲटोवाला SP म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्याच्याबद्दल मीडियामध्ये चर्चा सुरू झाल्या. लोक त्याची मुलाखत घ्यायला त्याच्या घरी येऊ लागले. संतोष त्याच भागात पोस्टिंग घेतो जिथे सुनीता आधीपासूनच काम करत होती. दरम्यान सुनीता तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गैरव्यवहारात अडकलेली होती. त्या अधिकाऱ्याने तिला लाच घेतानाचा एक व्हिडिओ बनवला होता. तो वारंवार तिला तो व्हिडिओ दाखवून धमकावत असे. सुनीताला आता आपली चूक जाणवत होती, पण ती काहीच करू शकत नव्हती, कारण ती संतोषला सोडून आली होती. जसा जसा वेळ जात होता तशी तशी तिची परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. तिला कळून चुकले की ज्याच्यासोबत ती होती तो आधीच विवाहित होता आणि त्याला 2 मुले होती. एके दिवशी तिने त्याला याबद्दल विचारलं तेव्हा त्याने तिला धमकी दिली, जर काही बोललीस तर तुझा लाच घेतानाचा व्हिडिओ सर्वांना पाठवेन. तुझी नोकरी तर जाईलच, वर शिक्षाही होईल. तिच्या मनात ही भीती असल्यामुळे सुनीता शांत शांत राहू लागली. तिने बोलणेही बंद केले. छान छान कपडेही घालणं सोडलं. तो माणूस तिला फोनही वापरू देत नव्हता. तिचं आयुष्य आता नरक बनलं होतं. एका दिवसाची गोष्ट आहे. SP साहेबांच्या स्वागतासाठी एक भव्य पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीला सुनीतासुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. जेव्हा ती पार्टीत पोहोचली तेव्हा तिला स्टेजवर बोलावले गेले आणि काही शब्द बोलण्यास सांगितले. मात्र स्टेजवर जाताना तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. SP असलेला संतोष तिथे आला आणि त्यांनी पाहिलं की ही तीच सुनीता आहे जी पूर्वी गर्विष्ठ होती. आता खूपच अशक्त आणि दुबळी झाली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की तिची तब्येत फक्त अशक्तपणामुळे बिघडली आहे.
हे ऐकून संतोषला खूप आश्चर्य वाटले. एक इन्स्पेक्टर इतक्या कमजोर कशा होऊ शकतात? काही दिवसांनी सुनीता विचार करत होती की तिने संतोषला भेटून सर्व सत्य सांगावे. त्याचवेळी जेव्हा ती बाजारात जात होती तेव्हा अचानक तिला तिची सासू भेटली. सुनीता थेट तिच्या सासूसमोर उभी राहिली आणि म्हणाली, आई, तुम्ही कशा आहात? सुनीताच्या सासूने चष्मा घातला नव्हता, त्यामुळे तिला ती ओळखू आली नाही. ती म्हणाली, तू कोण आहेस आणि मला आई का म्हणतेस? यावर सुनीता म्हणाली, आई, मी सुनीता आहे, ओळखलं नाही का? पण सासूने तिची ओळख नाकारली, कारण तिच्या परिस्थितीमुळे ती खूपच बदलली होती. सासू म्हणाली, तू माझ्या मुलाला नाकारलं होतंस, आता मला तुझी काहीच गरज नाही. आता संतोषच्या आईचा व्यवसाय खूप चांगला चालत होता. ती बाजारात खरेदीसाठी आली होती. तिने सुनीताला स्पष्ट शब्दात सांगितले, मला तुझ्याशी काहीही बोलायचे नाही. सुनीता अक्षरशः गयावया करू लागली. आई, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. कृपया संतोषला सांगा की त्याने मला क्षमा करावी आणि पुन्हा स्वीकारावं. पण सासू कोरड्या आवाजात म्हणाली, तू केलेल्या चुका तुलाच भरून काढाव्या लागतील. आणि ती तिथून निघून गेली. काही दिवसांनी सुनीता खूपच निराश झाली. तिला ब्लॅकमेल करणाऱ्या त्या व्यक्तीकडे ती गेली आणि ठामपणे म्हणाली, तुला वाटत असेल तर तो व्हिडिओ व्हायरल कर किंवा माझा जीव घे, पण आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. हे बोलून ती तिथून निघून गेली आणि ती थेट संतोषच्या घराच्या दरवाजासमोर येऊन पोचली. तिने जोरात दार ठोठावले. संतोषने दरवाजा उघडला आणि पाहिले की सुनीता अगदी हलाखीच्या स्थितीत उभी होती. तो थंडपणे म्हणाला, कोण आहेस? तुला काय पाहिजे? सुनीता रडतच म्हणाली, संतोष, मी तुझी पत्नी आहे आणि हे तुझं मूल आहे. संतोष तितक्याच कडक आवाजात म्हणाला, मी तुला आधीच घटस्फोट दिला आहे आणि हो, हे मूल आता माझ्यासोबतच राहील. मला तुझ्याशी काहीही देणे घेणे नाही. जर तू पुन्हा इकडे आलीस तर तुला माझा राग पाहायला मिळेल. संतोषने दरवाजा जोरात बंद केला. सुनीता जोरजोरात रडू लागली. त्यावेळी हे सर्व संतोषची आई हे ऐकत होती, पण ती काही बोलली नाही, कारण तिला आधीच माहिती होतं की सुनीताने आधीच संतोषसोबत खूप अन्याय केला होता. सुनीता निराश होऊन बाहेर पडली. तेव्हाच तिला कळले की त्या व्यक्तीने तिचा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि त्यामुळे तिची नोकरीही गेली आहे. तिने आपल्या भावाला फोन केला, पण त्यानेही तिच्याशी नातं तर तोडलं होतं, कारण सुनीतामुळेच त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. तिचा भाऊ म्हणाला, तू आता माझ्यासाठी कोणीच नाहीस, आणि फोन कट केला. आता ती पूर्णपणे एकटी पडली. ज्याने तिला फसवलं होतं तो तर तिला वापरून आधीच सोडून गेला होता. तिच्याकडे आता कुठेही जाण्यासाठी जागा नव्हती. अखेर तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली. तिला कोणीही मदतीसाठी नव्हतं आणि एके दिवशी ती आयुष्य संपून निघून गेली. चुकीच्या नात्यांमध्ये गुंतल्याने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. चुकीचे निर्णय घेतल्याने स्वतःचे आणि इतरांचेही आयुष्य बर्बाद होऊ शकते. हेच या कथेमधून लक्षात येते. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.